नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। भारतीय तत्वज्ञान किंवा दर्शनशास्त्र याविषयीचा विचार आपण भारतीय ज्ञान परंपरेच्या अंतर्गत मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत। इंडियन नॉलेज सिस्टीम IKS ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये भारतीय तत्वज्ञान दर्शनशास्त्र याचे दोन भाग सांगितले गेलेले आहेत। एक आस्तिक दर्शन किंवा तत्वज्ञान आणि नास्तिक दर्शन किंवा नास्तिक तत्वज्ञान। आपण पहिल्यांदा नास्तिक तत्वज्ञानाच्या बद्दलचा विचार करताना एक बौद्ध धर्माच्या संबंधाने एक व्हिडिओचा विचार आपल्या समोर मी मांडला होता। नास्तिक तत्वज्ञानामध्ये दुसरा जैन धर्माबद्दलचा विचार मी आपल्या समोर मांडला आणि नास्तिक तत्वज्ञान किंवा दर्शनशास्त्रातला तिसरा व्हिडिओ आपण चार्वाक तत्वज्ञानाच्या संबंधाने श्रवण केलेला आहे। आणि मी हेही आपल्याला सांगितलं की नास्तिक आणि आस्तिक हे तत्वज्ञान कसे ठरवले गेले, तर ज्यांना वेद मान्य नाहीये त्यांना नास्तिक समजलं गेलं आणि जे वेदाचे विचार मान्य करतात, वेदांना मान्य करतात आणि वेदाच्या म्हणण्यानुसार मार्गक्रमण करतात त्यांना आस्तिक मानलं गेलेलं आहे। त्यानंतर आपण या नास्तिक 3 व्हिडिओंच्या नंतर आस्तिक दर्शनाच्या संबंधाने किंवा तत्वज्ञानाच्या संबंधाने मागील काही व्हिडिओच्या माध्यमातून विचार करतो आहोत। त्यामध्ये मी पहिल्यांदा दर्शनशास्त्र म्हणजे काय, तत्वज्ञान म्हणजे काय याबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या श्रवणासाठी पाठवला। त्यानंतर आपण बघितलं की आस्तिक दर्शनामध्ये षडदर्शन सांगितली, 6 प्रकारचे दर्शन सांगितली गेलेली आहेत। त्यातलं पहिलं दर्शन आपण सांख्य दर्शन हे स्पेशल व्हिडिओच्या माध्यमातून एका भागामध्ये पाहिलं। त्यानंतर दुसरं दर्शन ज्याला आपण योग दर्शन असं म्हणतो, त्याबद्दलचा देखील विचार आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। आज आपल्याला या षटदर्शनामधील तिसऱ्या दर्शनाचा म्हणजेच न्याय दर्शनाचा विचार या व्हिडिओच्या माध्यमातून करावयाचा आहे। या न्याय दर्शन नावाच्या तिसऱ्या दर्शनाचा परिचय आपण यामधनं अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये करून घेणार आहोत। खरं तर भारतामध्ये प्राचीन कालापासून तर्कशुद्धतेला व प्रत्यक्ष अनुभूतीला महत्त्वाचं स्थान दिले गेलेलं आहे। अंधश्रद्धा भारतीय लोकांच्या मध्ये होती असं जरी आपण म्हणत असलो तरी हे आपल्याला मान्य करावं लागतं की या देशात प्राचीन कालावधीपासून तर्कशुद्धतेला व प्रत्यक्ष अनुभूतीला अंतिम स्थान मिळालेलं आहे। प्राचीन काळापासून भारतात तर्कविद्या विकसित होती। आजही ही तर्कविद्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते। न्यायशास्त्रात याच तर्कविद्येचा सांगोपांग विचार झालेला आहे। न्यायशास्त्राचा मुख्य पायाच तर्क विद्या ही आहे आणि म्हणून न्यायशास्त्रामध्ये तर्कविद्येला प्राचीन कालावधीमध्ये देखील अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं। म्हणजे तर्कशास्त्राचं सर्वात सखोल विश्लेषण जगात पहिल्यांदाच जर कुणा केलं असेल तर ते भारतानं केलं आणि तेही न्यायशास्त्राच्या माध्यमातून केलं, हे आपण ठासून जगाला सांगितलं पाहिजे आणि याचा अभिमान देखील आपण भारतीय असल्यामुळे आपल्या अंतःकरणाच्या ठिकाणी जरूर बाळगला पाहिजे। न्यायशास्त्र प्रतिपादित करणाऱ्या न्यायसूत्र नावाच्या ग्रंथाचं लेखन जर कुणा केलं तर ते आचार्य अक्षपाद गौतम यांनी केलेलं आहे। न्यायाची ही संकल्पना, न्यायदर्शन आपल्या समोर मांडण्याचं काम जर कुणा केलं असेल तर अक्षपाद गौतम यांनी केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। जसं योगाच्या बद्दल आपण महर्षी पतंजलीला महत्त्व देतो, त्याच पद्धतीनं या ठिकाणी न्याय दर्शनाचा विचार कुणा मानला तर अक्षपाद गौतमांनी मानला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। न्याय म्हणजे काय, तर न्याय म्हणजे प्रमाणांच्या आधारे, कशाच्या आधारे, प्रमाणांच्या आधारे तत्व परीक्षण होय। प्रमाणाच्या आधारावर तत्वाचं परीक्षण म्हणजे न्याय, ही न्यायाची एक व्याख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागते।
न्यायदर्शन किंवा न्यायशास्त्र हे मुख्यतः तर्कशास्त्र आणि ज्ञानमीमांसा आहे. हे न्यायशास्त्र म्हणजे काय तर तर्कमीमांसा आहे. हे न्यायशास्त्र म्हणजे काय आहे तर ज्ञानमीमांसा आहे. ज्या शास्त्रामध्ये तर्काचा विचार केला जातो आणि त्याचबरोबर ज्ञानाची मीमांसा देखील केली जाते. जिथे तर्काची आणि ज्ञानाची मीमांसा केली जाते त्यालाच आपण न्यायशास्त्र असं म्हटलं पाहिजे. न्यायशास्त्रामध्ये जर आपण बघितलं तर 558 सूत्र आलेत असं एका ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे आणि एका ठिकाणी 539 सूत्र आलेत असे दोन मतप्रवाह आपल्याला या सूत्रांच्या संबंधानं पाहता येतात. परंतु अध्याय मात्र सगळीकडेच 5 असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि प्रत्येक अध्यायाचे 2 विभाग या न्यायशास्त्रामध्ये आहेत. आणि हे न्यायशास्त्र काय सांगतं तर ज्ञानाच्या अभावामुळे दोष निर्माण होतात. मानवी मनामध्ये मानवी जीवनामध्ये दोष का निर्माण होतात? ज्ञानाच्या अभावामुळं हे दोष निर्माण होतात असं न्यायशास्त्राचं म्हणणं आहे. हे दोषच मनुष्य स्वभावामध्ये पुढे चालून काम, क्रोध, मद, लोभ जागृत करतात. ज्याला आपल्या शास्त्रामध्ये षडरिपू म्हटलं गेलेलं आहे, 6 शत्रू म्हटलं गेलेलं आहे आणि ज्याबद्दलचा एक व्हिडिओ मी नवल अहंकाराचे गोटी विशेष नलगे अज्ञान्या पाटी सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी या ओळीवरतीचं प्रवचन माझ्या रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती पाठवलंय आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते ऐकलं असेल. त्यामध्ये मी या षडरिपूंच्या संबंधानं बोललेलो आहे. तर काय म्हटलंय, दोष का निर्माण होतात? न्यायशास्त्र सांगतं की अज्ञानामुळे दोष निर्माण होतात आणि मग या दोषाचा पर्यावसान पुढे काम, क्रोध, लोभ, मद या प्रकारच्या विकारांच्या मध्ये होतो. या विकारांच्याच प्रभावामुळेच मानव हा जीवनामध्ये दुःखी होतो. मनुष्य दुःखी का होतो तर या षडरिपूंचं आगमन मनुष्याच्या जीवनात झालं की त्याचं सुख बाजूला जातं आणि त्याच्या जीवनामध्ये दुःखाचा प्रवेश होतो. हे सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. महर्षी गौतम जगातील प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीनं पाहणारे होते. या न्यायशास्त्राचे जे प्रणेते आहेत कोण? महर्षी गौतम. हे प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीनं पाहत असायचे. त्यांची दृष्टी चिकित्सक अशा प्रकारची होती. प्रत्येक वस्तूची परीक्षा करणे हा न्यायशास्त्रकारांचा स्वभाव होता. कोणतीही गोष्ट अंध पद्धतीने स्वीकारायची नाहीये. तर ती कशी स्वीकारायची आहे तर तिची काय करायची आहे तर परीक्षा करायची आहे आणि त्या परीक्षेमधनं आपल्याला त्या वस्तूबद्दलचं आपलं मत ठरवायचं आहे. न्यायशास्त्र या पद्धतीचा विचार सांगतो आणि म्हणून गौतम ऋषींना अक्षपाद म्हटलं गेलेलं आहे. अक्षपाद म्हणजे पायाला डोळे असलेले. अक्ष म्हणजे डोळे, पाद म्हणजे पाय. पायाला डोळे असणारे म्हणून कोण? गौतम. म्हणून त्यांचं नाव अक्षपाद. अक्ष म्हणजे मी पुन्हा सांगतोय डोळे, पाद म्हणजे पाय. तर पायाला डोळे असतात का? याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्ट ते चिकित्सकपणे आपल्या पाहून ती स्वीकारणारे अशा प्रकारचे हे गौतम ऋषी राहिलेले आहेत. यात देव कर्मफलांचा प्रदाता आहे असं सांगितलं गेलेलं आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्मफलांचं प्रदाता कोण आहे तर तो ईश्वर आहे. या तत्वज्ञानाचा मुख्य उद्देश जर काय असेल तर प्रमाणाला या न्यायशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाचं स्थान आहे. प्रमाणाशिवाय या न्यायशास्त्राला काही अर्थच असणार नाहीये. न्याय हा शब्द अनेक ठिकाणी अनेक अर्थांनी आपण वापरतो, परंतु तात्विक साहित्यामध्ये न्याय हे असं साधन आहे ज्याच्या साहाय्याने सिद्ध विषय किंवा तत्वाचं निराकरण केलं जातं. अनेक ठिकाणी वापरला जाणाऱ्या न्यायाचा अर्थ आणि आपण इथं जे दर्शनामधला न्याय या शब्दाचा अर्थ यामध्ये वेगळेपणाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे तात्विक साहित्यामध्ये जर बघितलं तर न्याय हे साधन आहे. कसं साधन आहे? ज्याच्या साहाय्यानं सिद्ध विषय
किंवा तत्वांचं निराकरण केलं जातं. वाद पद्धती, ज्ञानाची साधने किंवा ज्याला आपण प्रमाणे असं म्हणतो, आणि तर्काचे नियम हे न्यायदर्शनाचे मुख्य विषय आहेत. न्यायदर्शनाचे मुख्य 3 विषय सांगितले गेलेले आहेत. एक वाद पद्धती, दुसरं ज्ञानाची साधना किंवा प्रमाणे, आणि तिसरं तर्काचे नियम. ह्या 3 गोष्टी न्यायशास्त्राचे मुख्य विषय आहेत. कोणत्याही विषयाची योग्य मीमांसा करण्यास आवश्यक असणाऱ्या नियमाची पद्धत या दर्शनात सांगितली गेलेली आहे. विचार, त्यानंतर चर्चा, त्यानंतर अनुमान यांना आवश्यक असणारे नियम, हे सगळं एकत्रीकरण म्हणजे न्याय, असा आपण न्यायाचा विचार केला पाहिजे. न्यायदर्शनामध्ये प्रमाण पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. सत्य शोधनासाठी 16 घटक सांगितले गेलेले आहेत. न्यायशास्त्र सत्य शोधन करण्यासाठी किती घटक सांगतं? 16 घटक सांगतं. कोणत्याही पदार्थाचं सत्य किंवा वास्तव जर आपल्याला त्या घटका शोधायचं असेल तर या 16 घटकांच्या माध्यमातून आपण कोणत्याही घटकाचं वास्तव किंवा सत्यता समजून घेऊ शकतो, असं न्यायशास्त्र सांगतं. आता हे कोणती 16 घटक आहेत तेही पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यातला पहिला घटक आहे प्रमाण, दुसरा घटक आहे प्रमेय, तिसरा घटक आहे संशय, चौथा घटक आहे प्रयोजन, पाचवा घटक आहे दृष्टांत, सहावा घटक आहे सिद्धांत, सातवा घटक आहे अवयव, आठवा घटक आहे तर्क, नववा घटक आहे निर्णय, 10वा वाद, 11वा जल्प, 12वा वितंड, 13वा हेत्वाभास, 14वा कपट, 15वा जाती आणि 16वा शेवटचा निग्रह स्थान. हे 16 घटक या ठिकाणी कोणत्याही गोष्टीची, पदार्थाची सत्यता आपल्या समोर मांडण्यासाठी महत्वाचे न्यायशास्त्र मानतं. आणि वेदाचा अर्थ जाणून घेण्यासाठीच तर्कशास्त्राला अत्यंत महत्वाचं स्थान या न्यायशास्त्रामध्ये दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं. वेदाचा अर्थ जाणून घेण्यासाठी न्यायदर्शनामध्ये 4 विभाग सांगितले गेलेले आहेत. या दर्शनामध्ये किती विभाग सांगितले गेलेले आहेत? तर 4 विभाग सांगितले गेलेले आहेत. एक आहे सामान्य ज्ञानाची समस्या सोडवणे. पहिला विभाग कोणता आहे? तर सामान्य ज्ञानाची समस्या सोडवणे हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे जगाच्या समस्या सोडवणे. तिसरा भाग आहे आत्म्याचा उद्धार करून घेणे. आणि चौथा महत्वाचा जो आहे तो परमात्म्याचं ज्ञान प्राप्त करून घेणं. तर अशा पद्धतीने हे 4 विभाग न्यायशास्त्रामध्ये महत्वाचे मानले गेलेले आहेत. या दर्शनामध्ये अध्यात्मवादापेक्षा जर कशाला महत्व असेल तर तर्क व ज्ञान याला अधिकचं महत्व दिलं गेलेलं आहे. न्यायशास्त्रामध्ये अध्यात्मवादापेक्षा कशाला महत्व दिलं गेलेलं आहे? तर्क आणि ज्ञान याला अधिकचं महत्व दिलं गेलेलं आहे. यामध्ये तर्कशास्त्राचा प्रवेश केला गेला कारण परमानंद मिळविण्यासाठी स्पष्ट विचार आणि तर्कशुद्ध प्रमाण आवश्यक आहे. परमानंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर या तत्वज्ञानाचा म्हणजे न्यायशास्त्राचा मुख्य उद्देश एखाद्या विषयातील अंतिम व योग्य ज्ञानापर्यंत पोहोचणे. न्यायशास्त्राचा मुख्य उद्देश काय आहे? तर एखाद्या विषयातील अंतिम व योग्य ज्ञानापर्यंत पोहोचणं आणि स्वतःचा किंवा दुसऱ्याच्या मुक्तीच्या ज्ञानातील त्रुटी शोधणं हा आहे. स्वतःच्या ज्ञानाच्या स्वतःच्या किंवा दुसऱ्या युक्तीच्या ज्ञानातील चुकीच्या ज्ञानातील त्रुटी शोधणं. स्वतःचा असेल किंवा दुसऱ्याच्या चुकीच्या ज्ञानातील त्रुटी शोधण्याचं काम न्यायशास्त्र करतो. चुकीच्या ज्ञानातील त्रुटी. प्रमाण, तर्क आणि वितर्क याला या न्यायशास्त्रामध्ये महत्वाचं स्थान आहे. कशाला? प्रमाण, तर्क आणि वितर्क ही त्रिसूत्री न्यायशास्त्रामध्ये महत्वाची आहे. आता प्रमाण म्हणजे काय? प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन. यात प्रत्यक्ष
म्हणजेच प्रत्यक्ष अनुभव, अनुमान, तर्क, उपमान, तुलना आणि शब्द, वेद, वाक्य हे 4 प्रमाण मानले जातात. प्रमाणामध्ये किती प्रमाण मानले गेलेले आहेत? प्रमाणाचे 4 प्रकार आहेत. एक आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि शब्द प्रमाण असे हे 4 प्रमाण इथे महत्वाचे मानले गेलेले आहेत. न्याय दर्शनाने भारतीय तत्वज्ञानात ज्ञानाच्या प्रमाणाची तपासणी करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. न्यायशास्त्राचं काय महत्व आहे या भारतीय तत्वज्ञानात किंवा दर्शनशास्त्रामध्ये? तर असं म्हणता येईल की न्याय दर्शनानं भारतीय तत्वज्ञानात ज्ञानाच्या प्रमाणाची तपासणी करण्याच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्याने सत्यतेच्या प्राप्तीसाठी तर्कशुद्ध विश्लेषणाच्या पद्धती दिल्या आहेत. न्याय दर्शनाच्या पद्धतीमुळं ज्ञानाची निश्चिती करणे आणि विचार प्रक्रियेचा सुसंगत अभ्यास करणं शक्य झालेलं आहे. त्यामुळं न्याय दर्शनाने तत्वज्ञानातील विविध मुद्द्यांवर विचार करून ज्ञानाच्या सत्यतेचा शोध घेण्यास मदत केलेली आहे आणि म्हणूनच या न्यायशास्त्राला या षडदर्शनामध्ये अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आहे. न्यायशास्त्राबद्दल आणखीन विस्तारानं आपल्याला बोलता आलं असतं, परंतु षडदर्शनामध्ये एकाच दर्शनावरती खूप विस्तार न करता प्रत्येक दर्शन आपण 10-15 मिनिटांमध्ये या ठिकाणी कमी शब्दांच्या मध्ये त्याचं विश्लेषण पाहतो आहोत. याही न्याय दर्शनाच्या संबंधानं इतकाच विचार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतो आणि यानंतर चौथं दर्शन शास्त्र या ठिकाणी जे कोणतं दर्शनशास्त्रातलं चौथं जे काही दर्शन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. आज आपण या व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देऊया. नमस्कार.